कुटुंबियांबद्दलची एक काळजी व्यक्त केली, तर त्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा एक शिवसेनेच्या गटात किंवा मातोश्रीच्या परिसरामध्ये एक चर्चा अशी आहे की सावंतवाडीचा दौरा झाल्यानंतर आता केसरकरांना आदित्य ठाकरेंची काळजी वाटू लागली. नाही, हे सगळं चुकीचं आहे. आदित्य साहेब जिथं जिथं जाऊन आले तिथं तिथं शिवसेना पराभूत झालेली आहे. मी तुम्हाला पूर्वीच उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेला राणेसाहेब बाहेर पडले त्यावेळेला 9 आमदार त्यांच्याबरोबर बाहेर पडले असतील तर त्यापैकी 8 आमदार पुन्हा निवडून आलेले असतील. म्हणजे पूर्वीचं बाळासाहेबांचं जे काय होतं शिवसेना आणि आताच्या शिवसेनेमध्ये फरक आहे. त्याच्यामुळे त्या भूतकाळामध्ये वावरू नका, शेवटी वर्तमान काळामध्ये यायलाच लागतं आणि हे ते येतील याची मला हे आहे. उगाच आपण कशाचा तरी गर्व बाळगायचा ह्याला काहीच अर्थ नाही आहे. मी ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा राहिलो त्यावेळेला 2 वेळा राष्ट्रवादी पराभूत झालेली होती त्या मतदारसंघामध्ये आणि शिवसेनेच्या तिकिटावर ज्याला उभा राहिलो त्यावेळेला सुद्धा 2 वेळा शिवसेना त्या मतदारसंघामध्ये पराभूत झालेली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की उमेदवार ज्याला चांगला दिला जातो त्यावेळेला पक्षाची सीट निवडून येत असते आणि त्याच्यामुळे हे जे काय बोललं जातं आणि नेहमीच ह्या एका भ्रमामध्ये वावरले जातात, हा भ्रम चुकीचा आहे. तुमच्यावर प्रेम असणं म्हणजे तुमच्याबद्दल भीती आहे हे म्हणणं सोडून द्या. याच्या पुढे मी ठाकरे फॅमिलीबद्दल सुद्धा बोलायचं सोडून देणार आहे, कारण त्यांच्यासाठी मी स्वतः काय केलं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे करून सुद्धा त्यांच्या मनात थोडा सुद्धा आदर नसेल तर मग त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांच्या वागण्याची पद्धत आहे. मी त्याच्यामध्ये स्वतःला काय हे करून घेऊ, गुंतवून घेऊ. हे जे काय बाबडे शिवसैनिक असतात हे मनापासून बाळासाहेबांचे शिवसैनिक असतात आणि त्यांचे जे SMS मला येतात, त्यांचे जे मेसेजेस येतात त्याच्यामुळे आमच्यासारखा मनुष्य प्रयत्न करत असतो आणि त्याचा जर अर्थ तुम्ही मी कुठेतरी कमजोर आहे किंवा आमची बाजू कमजोर आहे असं जर घेत असाल तर तुम्ही स्वप्नात अजून वावरता असं मला सांगायचं आहे. अजूनही जमिनीवर या, बाळासाहेबांची शिवसेना टिकवा आणि ती टिकवण्याचं काम जे शिंदेसाहेब करतायत त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा एवढंच मला सांगायचं. सचिवांना अधिकार देण्यात आलेले अशी सकाळ चर्चा होती, परंतु आता एक CM ऑफिसमधून प्रेस नोट आलेली आहे की मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत, केवळ अर्धन्यायिक प्रकरणासाठी आदेश आहेत. काय नेमकं आहे? अर्धन्यायिक जे कामकाज चालतं त्याच्यामध्ये ते कोर्टासारखं असतं आणि त्याच्यामध्ये निकाल द्यायला लागतात आणि जर सरकार आणि प्रत्येक खात्याचे मंत्री हे त्या केसेस चालवत असतात आणि ह्या केसेस चालल्या नाही तर लोकांची कामं थांबू शकतात आणि त्याच्यामुळे केसेस चालवणं आणि त्याच्यावरचं निर्णय देणं ह्याच्यासाठी सचिवांना ते अधिकार दिलेले आहेत जेणेकरून लोकांची कामं प्रलंबित राहू नये. एक तुम्ही लक्षात घ्या की सिंधुदुर्ग ज्या वेळेला माझी लढाई झाली त्यावेळेला सिंधुदुर्ग जे अशांत म्हणून हे निवडले जातात पार्लमेंटमध्ये की ज्याला सेन्सिटिव्ह असं इंग्रजीमध्ये म्हणतात, सेन्सिटिव्ह कॉन्स्टिट्युन्सी, त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं नाव होतं. आता ते नाव गेल्या 2 टर्मला तसं राहिलेलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की तिथं शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि ही अशांतता कोणी व्यक्ती करत नसतं. तिथं जे कार्यकर्ते असतात त्यांचे आपापसात भांडणं होतात, मारामाऱ्या होतात आणि त्यावेळेला मग इलेक्शन कमिशन त्याला सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर करतं. माझी ज्या वेळेला या संदर्भातलं एक लढा झाला त्याच्यानंतर सिंधुदुर्ग कधीही सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर झालेला नाही. तिथं शांतता असेल तर उगाच आपण कोणाबद्दल तरी बोलत राहायचं, काहीतरी बोलायचं, त्याला जुने रेफरन्सेस काढायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. नेमकं म्हणजे कालचं तुमचं वक्तव्य किंवा गेल्या महिन्याभरामध्ये सातत्याने याआधी एकदा प्रसंग झाला की तुम्ही राणे कुटुंबावरती आरोप केले, तिकडूनही आरोप झाले होते. राणे कुटुंबावर मी कुठलाही आरोप केलेला नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी ठाकरेंच्या बद्दल बोललेलो होतो आणि त्याच्यावर त्यांचं असं स्टेटमेंट आलं की तुम्हाला जर ठाकरेंबद्दल एवढं प्रेम असेल तर तुम्ही मातोश्रीवर भांडी घासायला जा, असं ज्याला आलं तर त्याचं उत्तर शिवसैनिकांनी द्यायला पाहिजे होतं ना. त्यांनी नाही दिलं. त्याच्याऐवजी माझं आणि राणेसाहेबांच्या कुटुंबाचा वाद झाला तर मी तेव्हापासून हेच सांगितलं की हे आता आम्ही बंद करणार, कारण आम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं, ज्यांच्याबद्दल चांगलं बोलतो त्यांना त्याचं काहीही नाही आणि आम्ही मात्र विनाकारण वाद आपल्या अंगावर ओढून घ्यायचे हे कोणी सांगितलेलं आहे? कारण त्यांना त्याचं काहीच नसतं ना. ज्यांच्यासाठी हे बोललो, मागच्या वेळेला सुद्धा बोललो, आता काल सुद्धा बोललो, हे कशाबद्दल बोललो? ठाकरे कुटुंबियांबद्दल बोललो. परंतु मूळ मुद्दा काय होता? मूळ मुद्दा असा होता की जी यात्रा चालू आहे आणि ज्याच्यामध्ये आमच्यावर दूषणं दिली जातात तर तुम्हीच जिथं BJP बरोबर युती करणार होता की नाही हे महाराष्ट्र जनतेला आता तरी सांगा ना.
एवढं सगळं झाल्यानंतर तरी सांगा की हे खरं आहे की खोटं आहे. खोटं आहे तर खोटं म्हणून सांगा, माझं काहीच म्हणणं नाही. आणि म्हणून मी सांगितलं होतं हे जर खोटं असेल तर मी सार्वजनिक जीवनामधून निवृत्त होईल, एवढा मी निश्चितपणे ठाम आहे. जो मनुष्य आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो, ज्यावेळेला मला पवारसाहेबांच्या मिटिंगला जाता आलं नाही, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला, तो मनुष्य काही करू शकतो. आणि त्या नीतिमत्तेच्या जोरावर आम्ही लोक राजकारणामध्ये असतो आणि त्याच्यामुळे मोठे मोठे लढे करू शकतो. तर हा लढा काही असा नाही आहे. आणि राणेसाहेब स्वतः केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि वरिष्ठ मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलण्याची मला काहीच गरज नाही आहे. मी उलट त्यांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तो रिस्पेक्ट त्यांना विचारा, मी ज्यावेळेला त्यांना बोलतो भेटतो त्यावेळेला मी आदरपूर्वक बोलतो त्यांच्याशी. नितेश राणे आज स्टेटमेंट केलंय की हिंदुत्व काळाची गरज आहे आणि हिंदुत्वासाठी काही गोष्टी माफ आहेत, समेट झालाय म्हणता येईल का? हे बघा, ज्या क्षणी आम्ही एकत्र आलो त्या क्षणी महाराष्ट्रासाठी एकत्र काम करायचा निर्णय घेतलेला आहे. मी हे 100 वेळा सांगितलेलं आहे. शेवटी महाराष्ट्रासाठी, आपल्या भागासाठी, आमचा सुद्धा जिल्हा अविकसित आहे त्या मानाने, जरी त्याचं पर कॅपिटा इन्कम जास्त असलं तरी त्याला विकासाचं खूप पोटेन्शियल आहे. आणि ते पोटेन्शियल आमच्या भांडणामध्ये आम्ही दौडायचं आणि कोकणी मान्यतेवर अन्याय करायचा, हे कोणी सांगितलेलं आहे? मी ह्याच्यापूर्वी सुद्धा तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने राणेसाहेबांच्या बरोबर काम करावं लागलं तर ते काम करायची माझी तयारी आहे. मी 100 वेळा सांगितलेलं आहे. तरी पण कालची ज्या वेळेला वृत्त कव्हर झाली, अनेक वेळेला मी बघितलेलं आहे की प्रत्येक वेळेला माझा राणेसाहेबांशी पूर्वी झालेल्या लढ्याचाच रेफरन्स दिला जातो. हा भूतकाळ झाला, तुम्ही सुद्धा वर्तमान काळामध्ये आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे असं मला वाटतं. जर नितेश राणेंनी हे बोलले असतील तर त्यांनी सुद्धा हिंदुत्वासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ती जी विचारधारा आहे त्याचा मान ठेवला पाहिजे असं ते बोललेले आहेत. आपण जर बघितलं तर अजित पवारांनी आज एक वक्तव्य केलंय की हे सरकार आतापर्यंत प्रशासकाची कधी गरज पडली नव्हती, मात्र बहुमत असताना विस्तार होत नाही, त्यामुळे हे सरकार कुठतरी अस्थिर आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया. नाही, अस्थिर बिलकुल नाही आहे. बघा, ते ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हायची त्यावेळेला सुद्धा खात्याचं वाटप कसं व्हायचं याच्याबद्दल महिनाभर चर्चा झालेल्या आहेत. महिन्यानंतर त्यांनी सुद्धा हे घेतलेले आहेत. म्हणजे असं काय नाही की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडलं. ज्यावेळेला आघाडीची युती असते त्याला 2 पक्षांची चर्चा व्हायला लागते, कुठलं डिपार्टमेंट कोणाला जाणार हे ठरायला लागतं आणि नंतर त्याच्यावर निर्णय व्हायला लागतो. मंत्रिमंडळ विस्तार कधी सर? नेहमीचा प्रश्न. तुम्ही नेहमी हा प्रश्न मला विचारता, पण हा प्रश्न तुम्ही जर शिंदे साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना विचारला तर ते जास्त योग्य आहे. निसर्ग साहेब, काल बैठक बोलवण्यात आली होती पण ती बैठक रद्द करण्यात आली. एकंदरीत आमदारांमध्ये आता चलबिचलीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आमदारांमध्ये आता कुजबूज सुरू झालेली आहे, विस्तारावरून म्हणा किंवा एकंदरीत संपूर्ण जे काही स्पष्टीकरण आहे. तुमच्या आधी गुवाहाटीला, सुरतला बैठका व्हायच्या, त्या बैठका आता होत नाहीये, त्यामुळे आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू झाली. नाही, हे मुळातच चुकीचं आहे की आमदारांची बैठक बोलवली होती. मी स्वतः आमदार आहे, मला तर माहिती नाही की बैठक बोलवली होती. अशा तऱ्हेच्या अफवा येतात, कदाचित बातम्यांमधून येतात किंवा येतात आणि मग अशी विचारणा सुरू होते की खरोखर बैठक बोलवली आहे का. ज्याला बैठक बोलवायची असेल त्याला ऑफिशियली शिंदे साहेब ती बोलवतील, त्याच्यामध्ये कुठली अडचण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. सर, हिंदी में एक प्रश्न है. बोला सर, हिंदी में जानना चाहेंगे. अबू आजमी इन्होंने कहा है कि औरंगजेब गलत राजा नहीं था, अगर सही से इतिहास अगर पढ़ाते हैं तो हिंदू भी उसका सम्मान करेंगे. नहीं, ये उनका कहना है, उनको ठीक से इतिहास पढ़ना चाहिए. चाहे शायद उनका इतिहास कमजोर रहेगा इसलिए वो ये बोल रहे हैं. औरंगजेब जो बादशाह थे, भारत के बादशाह थे, लेकिन वो क्रूर कर्मा बोल के जाने जाते थे. वो कभी भी कोई राजा होता है तो वो दूसरे धर्म का भी सम्मान करता है, तो उन्होंने दूसरे धर्म का सम्मान कभी भी नहीं किया. उन्होंने संभाजी महाराज को बोला था कि वो अपना जो कौम है वो छोड़ दे, उन्होंने वो नहीं छोड़ा, इसीलिए उनकी आंखें निकाली गई, उनके जिसके टुकड़े किए गए और वो महाराष्ट्र के राजा थे और वो मराठाओं के राजा थे. जिन मराठाओं का राज महाराष्ट्र या आंध्र प्रदेश से लेके दिल्ली तक था, और अगर पानीपत में मराठा पराभूत नहीं होते तो पूरे भारतवर्ष में मराठा शूर सरदारों का राज रहता था. ये भी ऐतिहासिक सत्य है. और ये जो बादशाह है मराठा साम्राज्य को खत्म करने के लिए आए थे दिल्ली से, लेकिन वहीं पे इनकी मौत हो गई और उनकी जो कब्र बनी है वो भी महाराष्ट्र में बनी हुई है. वो मराठाओं को कभी भी पराभूत नहीं कर सके, यही इतिहास है.
और ये ऐतिहासिक सत्य भी है। ऐसे क्रूर कर्मा राजा का नाम हमारे एक शहर को क्यों दिया जाए, यह हमारा सवाल है। इसीलिए औरंगाबाद हमें मंजूर नहीं है, उसका नाम संभाजी नगर ही होना चाहिए, ये हमारा कहना है। सर सवाल फिर से वही कि अब जनता महाराष्ट्र की चाह रही कि मंत्रिमंडल जो है अभी विस्तार क्यों नहीं रहा है, कैबिनेट क्यों नहीं बन रही है, इसमें देरी क्यों हो रही है? नहीं देखिए, देरी ज्यादा नहीं हो रही है, इसका कारण एक भी है। इसका पहले का रिकॉर्ड निकाल के देखिए, जब कांग्रेस और राष्ट्रवादी की भी सरकार 15 साल थी तो उनमें भी कौन सा डिपार्टमेंट किसको आना है इसके बारे में चर्चा होती थी। जब राष्ट्रवादी की सीट ज्यादा चुन के आई कांग्रेस से, तब भी 1 महीने तक विस्तार नहीं हुआ था, फिर भी कांग्रेस को ही वो मुख्यमंत्री पद दिया गया और 2 ज्यादा मंत्री पद इनको दिए गए राष्ट्रवादी को। सवाल कर रहा है कि जो है महाराष्ट्र में जो है लोगों के काम नहीं हो रहे हैं, किसानों के जो है तमाम समस्याएं हैं। क्या आपको लगता है कि वास्तव में जो आरोप लगाए जा रहे हैं वो सही और लोगों के जो है काम ठीक से हो रहे हैं? ये बिल्कुल गलत है। आज तक 174 डिसीजंस हो चुके हैं महाराष्ट्र में, और ये रिकॉर्ड है कि इतने समय में इतने डिसीजन लेना इटसेल्फ इज अ रिकॉर्ड। तो एफिशिएंसी बहुत अच्छी है महाराष्ट्र की गवर्नमेंट की, लेकिन हर जिले में पालक मंत्री होना चाहिए, हमें भी मंजूर है। और शिंदे साहब ने आज भी अनाउंस किया है कि जल्द ही ये विस्तार हो जाएगा। आज सामना का संपादकीय आपने पढ़ा होगा, उसमें कहा है कि हनीमून तो कर लिया शिंदे गुट ने, लेकिन जल्दबाजी में शादी करना भूल गए। देखिए, ऐसी चीजें राउत साहब न होते हुए भी लिखना जाना मेरे लिए एक अजीब बात है सामना में, क्योंकि आज तक हम लोग समझते थे कि सामना में जो भी चीजें आती है वो राउत साहब ही लिखते हैं और वो कुछ गलत लिख लेते हैं। शादी एक बहुत पवित्र बंधन रहता है और शादी की अवहेलना करना एक हिंदू धर्म की अवहेलना करने जैसा है। तो ऐसी चीजें सामना में छप के नहीं आए, यही मेरा कहना है। आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ठाण्यामध्ये, त्यांनी असं वक्तव्य केले की 48 खासदार जे आहेत ते भाजपचे येतील महाराष्ट्रामध्ये। भाजपचे म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की युतीचे येतील म्हणून, कारण त्यांनी कल्याण मतदारसंघाची जबाबदारी अनुराग ठाकूर यांच्याकडे दिली, जिथे श्रीकांत शिंदे खासदार। हे बघा काय असतं की आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना ऍक्टिव्ह ठेवायला लागतं। नाहीतर आपण असं म्हटलं की अमुक ठिकाणी आम्ही शिवसेनेला सोडलेलं आहे म्हटलं तर मग तिथले कार्यकर्ते बीजेपीचे असणार, ते ऍक्टिव्ह राहणार नाहीत। आणि ऍक्टिव्ह करण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, तर त्याच्याकडे त्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे, त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघता कामा नये। कारण मोदी साहेब हे अत्यंत सिस्टमॅटिक, मोदी साहेब आणि शहा साहेब किंवा नड्डा साहेब हे अत्यंत सिस्टमॅटिकली काम करणारे म्हणून ओळखले जातात। आणि त्याच्यामुळे त्यांनी तशी रचना केलेली आहे जी रचना त्यांच्या मित्र पक्षाला सुद्धा पुढे होऊन फायदेशीर ठरणार आहे। आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण बीजेपीचं संघटन जर मजबूत झालं तर त्याचा फायदा शिवसेनेला सुद्धा होणार आहे, आणि शिवसेनेचं संघटन जर मजबूत झालं तर त्याचा फायदा बीजेपीला सुद्धा होणार आहे। कारण त्या मतदारसंघामध्ये शेवटी अनेक मतदारसंघामध्ये बीजेपीचे सुद्धा खासदार उभे असतात, त्यांना त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मी स्वतः समजत नाही। आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांचा घरगडी असा उल्लेख केलेला आहे। नाही, कसं आहे की पदावर कोण मनुष्य बसतो याच्यापेक्षा त्या पदाची महत्ता मोठी असते, आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये बोललं जात नाही। आणि भास्करराव एक ज्येष्ठ आमदार, ज्येष्ठ संसदपटू आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा आम्ही करत नाही। त्यांनी त्या पदाचा मान ठेवला पाहिजे अशी मी त्यांना निश्चितपणे विनंती करेन। थँक्यू सर। थँक्यू, आभारी।